गोरा दिसायला लागला जरा. तर मंडळी आम्ही आलोय आता शेवटच्या क्षितिज. तर मंडळी मस्तपैकी लाडू झालं आणि लाडू बांधायला बी जमायला लागलं. ह्या लाडूचं बेसन लाडूचं मला माहित नव्हतं. ह्याला असं हलवावं लागतंय. आलू घरी आईचं काय चालू आहे. बरे खरं काढलं धुवायला आलूमध्ये. एक कागद घ्यायचा आपला आणि तिथं ठेवायचं पेटवायचा. कागद पेटतो पहिल्यांदा, परत गवत पेटतं, परत बारकी बारकी लाकडं पेटते ती, परत मोठी लाकडं पेटते ती. तेल लावायचं चालू आहे लेकराला. जणू काय त्यांनी कधी तेल लावलं होतं का नव्हतं का रस्त्यावर. लाव लाव चप चप कर सगळं. हो 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. शेंगदाणा भाजून घेतलं. इथं गुळ घेतला खिसून आपण शेंगदाण्याचं लाडू करायचे. ही काय रवा आहे. बरं तर हे एवढं करून घेऊ. शेंगदाण्याचं लाडू बी बापूला आवडते आपल्या. वैरण टाकली गायला कडबा लय आवडायला लागलाय, कारण मुरला आहे ना कडबा. काय सुद्धा ठेवत नाही, ते सगळं खाऊन टाकते ती. जसं असं आलं आहे. मी इकडं आल्यामुळे टिटव्यांचा कालवा त्यांची मला वाटते सगळीच्या सगळी पिल्लं आता निघली बाहेर. आणि एवढा डोक्यावर अशी टिटवी येते चावायला. इथं पिल्लं हिथं जायची त्यांची कुठंतरी. कालवा लय करणार ते आता. तर मंडळी आपलं चालू आहे शेंगा सोलायचं. भुईमुगाच्या शेंगदाणं काढायचं ते, कारण की आपल्याला जायचं आहे आता लेकरांना भेटायला. जाताना आता ह्यांना काय 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 खायला करून न्यायचं आहे. तर त्याच्यामुळं तिने चालू केलं लाडू बनवायला. कशाचं लाडू आहे ती? बेसन लाडू करते, पण मला लाडूच वळायला येणार ते. का? हात दुखायला लागले मला, बांधायचे येणार. बांधू काय मग? बरं होईल. हा काय बोलते? खरंच की बापूबाई बांधायची होती तेव्हा. आता हा बापूबाई म्हणलं अशी वळायची हो लाडू बांधायचे आपल्याकडे म्हणतात. काय काय वळायचं म्हणतात. बघू तिकडे बांधते. हात धुवा लागेल तुम्हाला. हात धुवून येतो. मी फुटते शांत. इकडे बसतो. मी उठतेच तिथनं. छोटे छोटे बांधा म्हणजे त्यांना खाता येते. तू बांधली तसं? हा तेवढं बांधायचं. सुचिताला सवय झाली पण आपल्या बापूला सवय नाही ना बाहेर राहायची. करमत नाही त्याला. म्हणलं एकदा भेटून यावं म्हणजे बरं वाटत. लेकरासनी बरं वाटतं, आपल्याला बरं वाटतं. एकदा ती त्याला थोडंसं कोरडं झालेलं वाटतंय का? ती कोरडच असतं. त्याला थोडंसं असं असं करा की बघा सगळं तूप वर निघते. तिकडे बघा तुम्ही बांधलेलं लाडू हातात घेऊन असं असं करायचं. हा नेट लागतोय. माझा हातच उचलला नाही वरती, लय दुखायला लागला. झालं? हा झालं झालं झालं. नाही तर मग एका डब्यात भरून असंच न्यावं लागेल. पोरं तिथे गेलं बांधते बांधते की. नंतर मग हे जाताना आदळून फुटणार राहायचं तर मग असंच नाही चमच्याने त्याचं खाते. एक पेढा झाल्यासारखं होतं कधी, पण ह्याचं नाही होणार आता. तूप जरा थोडस हे टाकले, कमी टाकले. दाबावं लागतं हो चांगलं त्यांना. आधी दाबावं लागतं दोन्ही हाताने असं. कधी मी जास्त बनवतच नाही. पोरं बांधते, दोघं पण बांधतात. जमते का? नाही तर राहू द्या असंच भरू. जमलं की डब्यात भरून बाई गेलं बांधून तिथं. जमलं की. हा 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 जमलं. ही काय भानगड आहे असंच केल्यावर? बघा ना असं कसं होतं, एकदम पेड्यासारखं होतंय का नाही? असं वाटत नाही का नाही कोरडं? तसंच असतं बेसन लाडूचं. खायला सोपं पण साधायला लय अवघड आहे का? आहे ना. हा लय तूप टाकलं की मग ते खाऊ वाटत नाही. तर कमी तूप जरी टाकलं तर ते कोरडं होतं. मापात सगळं आलं पाहिजे. सगळं जमलं पाहिजे. जमायला लागलं. दोन्ही हाताने जमतंय का? ह्या हाताने उजव्या हाताने असं घोळवायचं म्हणजे लगेचच. ओके. कडक पण दिली त्यांनी तसं. हा काय फुटत नाही. तर कुठली गोष्ट करून बघा लागते. आपलं सूर्यफूल पेरायचंय बरं का, पण आता 2 दिवस नाही. 2 दिवस जमत नाही आता.
तिकडून जाऊन आलं की मग काय अडचण नाही. त्यात त्या दोघांचा क्लास एका टायमाला नाही तर एकाचा टायमिंग वेगळा आहे तर एकाचा टायमिंग वेगळा आहे. एक सकाळी 5:45ला जाते, 2ला येते, 2:15ला येते, 1-2ला जाते, संध्याकाळी 8:30ला येते. तर मंडळी मस्तपैकी लाडू झालं आणि लाडू बांधायला बी जमायला लागलं. ह्या लाडूचं बेसन लाडूचं मला माहीत नव्हतं. ह्याला असं हलवावं लागतंय आणि असं हलवलं की नुसतं चमकदार लाडू तयार होते. बरं चांगलं बांधलं बरं का. शेवटचा लाडू आता एक लाडू ही लाडू मला वाटलं होतं असंच न्यावं लागतं काय की म्हटलं बाईला तिथं बांधावं लागेल, पण बांधले चांगले. झालं. कुठली बी गोष्ट ना प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. आणि जर तुम्हाला त्यात निपुण म्हणायचं असेल काय तर त्याला सराव पाहिजे. जितकं तुम्ही सराव करसाल एखाद्या गोष्टीचा तितकं तुम्ही त्यात पुढं जाणार, एकदम पुढं जाणार. जसं की मी सुरुवातीला सायकल चालवायला शिकत होतो. सायकल चालवायला शिकताना सायकल जमली, पण परफेक्ट त्याच्यात एकदम परफेक्ट जर करायचं असेल तर त्याचा चांगला सराव लागतो कुठल्याही गोष्टीचा. हे सगळ्यात शेवटचा एकदम लहानसा लाडू तयार झाला. हाताचं कसं काढायचं, चमच्याने खरडून काढू का? हाय की त्याने समोर हाय का? चला परत ड्युटी चालू करायची तर शेंगाची. शेंगा फोडतो घ्या त्याला काय बघा मस्त. मला लय भारी वाटला. पहिल्यांदा बेसन लाडू मी पहिल्यांदाच बांधले, ह्याच्या आधी मी कधी केलं नाही. पोरांसाठी काही बी करावं लागते हो. मी असतो का नाही सरळ ती पावडर भरली असती. चला चमच्याने खावा, तुम्हाला काय खायचं थोडं. नाही हो तसं कसं. पोरं म्हणते बी काय रे दादा कसलं आणलंय. बर नाही ती म्हणायची त्यांना मी माहिती आहे. झालं. तर राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचीच वाजले आता 10:30. आम्ही निघालो कुर्डवाडीला. आम्ही म्हणजे माझ्याबरोबर ही पण आहे. तर ही गहू पण द्यायचं आहे आपल्याला पाठवून एक जणाचं. आणि डाळीचे 3 पार्सल आहेत तूर डाळीचे, ते पण पाठवून द्यायचे ते. आणि तिचं काम करायचं म्हणजे असं की आईला आपण काल घेऊन गेलो तो इष्टीचं ते हे करायला, कार्ड काढायला. तर आज हिला घेऊन जायचं आहे. असं आपलं करून ठेवायचं तर येऊ जाऊन माघारी पटकन. पावसा पाण्याचा आज जर पाऊस नसला तर ह्याच्यात आपल्याला सूर्यफूल पेरायची तयारी करायची. तेवढी सूर्यफूल पेरून घेतलं म्हणजे बिनगुरी झालं आपलं. ती गहू पाठवायचं आता एक जणाचा स्वारगेटला, पण ती बंदच आहे की इष्टीचं. इष्ट कुरिअर बंद झालं कुरवाडीतलं. मग आता अवघडच झालं सगळ्यांचं पाठवायचं. होईल म्हणला चालू होती थोड्या दिवसात, बघू आता काय काय अडचण. थोडे दिवस थांबावं पाठवायला. पाऊस पाण्याचं त्यांना सांगावं लागेल, ज्यांचं पार्सल आहे काही त्यांना सांगावं लागेल तुम्हाला 8-10 दिवस थांबून पाठवलं. त्यांना सांग फोन करून, नाहीतर मग परत ते वाट बघत बसतेले. बाकीचं डाळीचं ही चालू आहे पोस्टाने आपलं. पोस्ट कधी बंद पार्सल असल्यावर पोस्टाने परवडत नाही ना. लय हिथं ह्यांना एक एस टी डेपो आहे म्हणून, आणि एस टी डेपो नसला तर पोस्टानेच पाठवावं लागते. जवळ आहे ह्यांच्या इथं जाते, हां जात नाही त्यांना पोस्टानेच पाठवावं लागतं. भाजी घरचीच आहे का आपल्या? मग त्या दिवशी मामाची तिथून आणली होती मी कोणत्यापासून. मामाच्या इथं बी आहे का? बरं. त्यांनी बरंच लावलं. पालक आहे, चिगळ लावली, पालक वांगी असतेली, वांगी नव्हती, बाकीचं आहे भाजीपाला, गवार काय काय त्याला शेंगा बिंगा काय पालक आणि ही भाजी घेतली. बरं बघतोय आम्ही काय पुढचे कामं. आलोय पोस्टामध्ये, तर रांगेत थांबलोय. 2-4 पार्सल झाले की आपण निवांत झालो. तर सध्याच्या जगामध्ये सरकारी कर्मचारी कधी फास्ट काम करत नाहीत, पण हे साहेब जे आहेत ना ह्यांचं काम एकदम फास्ट आहे बरं का. एकदम सुपर फास्ट काम आहे यांचं. तर वांगी घेतली आपण 1 किलो जवळजवळ. वांगे आपले संपले ते. असं माळव आहे कुर्डवाडीतलं. बघ घे, निवडून घे. खराब नसतं आलो घरी. आईचं काय चालू आहे?
बरं खरं रगी काढलं धुवायला ग अरे लय आगीमध्ये. घाण झाली एकच आहे. पावसाचं पाणी धरलं होतं आम्ही त्या दिवशी त्या इथं. रगीसाठी उतरलं होतं. पावसाच्या पाण्याने स्वच्छ निघतंय ना. परवा दिवशी आल्यावर रगीसाठी धरलं होतं पाणी. बघा पावसाच्या पाण्याने किती सगळं स्वच्छ निघतंय. पावसाचं पाणी प्यायला सुद्धा लय चांगलं असतं. जमा करून ठेवलं पाहिजे, फिल्टरची गरजच नाही. एक व्हिडिओ बघितला होता मी यूट्यूबवर, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पावसाचंच पाणी पकडतो नाही. प्यायला. मला वाटतं आपण बी तसंच काहीतरी करावं आपलं. त्याला मोठं मोठं केंड लागतं. मोठं एक कॅन्ड आणावा आणि आणलं का आणा वाडीवर? आलो जाऊन आता आलो. जाऊन केलं आलो का? होय. केलं. बरं केलं. आवा. काय तुमच्यामुळे माहित पडलं नाही तर नसतं केलं. आम्हाला तर काय माहिती तात्यांनी सांगितलं. काय आहे म्हणायला लागलं पुन्हा. तात्याला फुलं मस्त आले ते. एक लाल आहे, एक वर ती खालच्या फांद्या वर जाईल की आता. पांढरा पिवळा एक आणि एक लाल आहे, एक पांढरा. त्यातनं पिवळा दिसतो की पण ती का तसंच असतं? तिकडचं लाल आहे आणि इकडची फुलं दाखवतो जवळ. तर काय जरा बघा मस्त फुलं आहे ती. पिवळी पांढरी. ही लाल पांढऱ्या रंगाचा पण एक चापा असतो. हा एकदम पांढरा आहे. ही आतनं पिवळा आणि बाहेरनं पांढरा. ही देशी चाप आहे देशी. ही का? देशी पहिल्यापासूनच आहे मी बघते कसं. बर तात्या कुठे गेला? झोपल्या ताई. किती पाणी आहे केलं पण किती पण ही करा ते निघते मशीनच लावायची तर आणि जात नाही मशीन फिरत. जात नाही. मशीन करत जात नाही. तर म्हणजे सकाळ सकाळ चकल्या बनवायचं चालू आहे. चकल्या इथं तयार आहेत आपल्या. आणि दुसरी गोष्ट, चुलीवर मस्तपैकी वांगी भाजली, ती सोलली. आणि कुणी केले वांग्याचं? वांग्याचं काय काय केलं तुम्ही? तुम्ही केले वांगी भाजून आणली चुलीवर सोलून ठेवली. भरीत करायचं, पोरांना भरीत लय आवडतं. मला चूल पेटवून दिली ना, मला चूल पेटवा येत नाही. मला एका गाडीत तर चूल कधी पेटत नाही. पण एवढं विशेष आहे बरं का की हिला चूल एकदम जबरदस्त पेटवते. एका काडीतच चूल पेटली पाहिजे. पहिल्यांदा काय करते, ही बारकी बारकी लाकडं टाकते. आधी मोठी लाकडं टाकते, त्याच्यावर बारकी बारकी लाकडं टाकते, त्याच्यावर थोडंसं चगाळ म्हणजे गवात वाळल्याला टाकायचं. आणि ती जर वला असलं तर मग त्याच्यावर एक कागद घ्यायचा आपला आणि ते ठेवायचं, पेटवायचा. कागद पेटतो पहिल्यांदा, परत गवत पेटतं, परत बारकी बारकी लाकडं पेटते ती, परत मोठी लाकडं पेटते ती. कधी मला जमत नाही. मग हिने पेटवून दिली, मस्तपैकी वांगी भाजली सकाळ सकाळ. आणि इथं चकली तळायला चालू आहे आपली. आता सकाळची 6 वाजले जर का नुसती चकलीच नाही आपला केक पण तयार झाला. दाखवा की केक पण तयार झाला इकडं. आंब्याचा केक बनवलाय. ही काय रात्रीच वर नाही का काय? ह्याच्या खाली भात ही नाही, ही चुकीचं उघडलं माझ्याकडून. मला माहीतच नाही. कुठं आहे केक? अहो ते ही झाकले मी. हां आपला काय करायचा? बाई आंब्याचा मँगो केक आहे. मस्त झालं. आता ही डबा असाच घ्यायचा आणि असंच जायचंय आपल्याला. तर आता उरकून घेऊ, लवकर जायचंय आपल्याला. तर मंडळी आम्ही आलोय आता शेवटच्या क्षितिज अंधारामुळे दिसत नाही. बाहेर पाऊस चालू आहे. आता दिसायला लागले. गोरा दिसायला लागलाय जरा. तर मंडळी आता आलोय आम्ही इथं, बसलोय बाहेर, पाऊस चालू आहे.
आणि सिद्धी त्याच्या मोबाईलमध्ये दंगा आहे, त्याला मोबाईल नव्हता. ते त्याचा मोबाईल आणला का? त्याचा मोबाईल घेऊन ये. येताना त्याचा मोबाईल आणला, त्याचा मोबाईल तिथं ठेवला होता आम्ही, आणि त्याला दुसरा मोबाईल दिला पण ते बिघडला. त्याला मोबाईल आणलाय दुसरा. हा जा त्याचा मोबाईल आणला जा. हा हा नाहीतर बंद पडेल. तर मंडळी आता सुचिताला आम्ही बाय बाय केला आणि क्षितिजच्या इकडे चाललोय आता. त्याला थोडा आंबा पण आणलं होतं. बापू खुश आहे आमचा, त्याला गाठ घ्यायला आलो. कसा लपतोय मागं मागं मागं. हां पाऊस झाला बघा इकडे भरपूर चांगला, आणि गडी आंबे बघून खुश आहे. जुलै चालला आंबा काही मेमरीज हां पाऊस आबाळ गरजतंय वर, आणि आपल्या इकडे काहीच नाही. चला तेल लावायचं चालू आहे लेकराला. जणू काय त्यांनी कधी तेल लावलं होतं का नव्हतं का रस्त्यावर. लाव लाव चप चप कर सगळं. हो मग काय जरा गार झोप लागेल की.